की जिवंत परमेश्वरा, या समयाला प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझी लेकरं तुझ्या चरणापाशी पुन्हा एकदा येतो प्रभू परमेश्वरा. तुझ्या वचनावर मनन चिंतन करण्यासाठी प्रभू परमेश्वरा आम्ही एकत्र झालेलो असताना गौरवी बापा, मी माझा ताबा तुझ्या हातात सोपवतो. माझ्या जिभेला ओठाला कंठाला स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. माझ्याद्वारे तू बोल प्रभू परमेश्वरा. आणि प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाला होणारं सर्व अडखळण प्रभू येशूच्या नावामध्ये मी बांधतो. सैतानाचे सर्व दुष्ट विचार, त्या वचनाविरुद्धच्या सर्व योजना प्रभू येशूच्या नावामध्ये मी बांधतो. प्रार्थना करतो गौरी बापा, या समयाला आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा तू ताबा घे. आणि प्रभू परमेश्वरा, प्रार्थना करतो विशेष करून प्रभू परमेश्वरा, या वचनांप्रमाणे आम्हाला चालण्यास, आम्हाला वागण्यास, आम्हाला बोलण्यास आम्हाला शिकव प्रभू परमेश्वरा. आमच्याद्वारे तू उंचवला जा, तू गौरवला जा. सर्व मान महिमा प्रभू तुला देतो, कारण तू स्तुतीस पात्र भयास योग्य असा परमेश्वर. आम्ही सर्वजण तुझ्या हातात सापडतो. सर्व प्रार्थना विनंती धन्यदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. खरोखर तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण स्वतःला अनुयायी म्हणतो, त्या ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून ख्रिस्ती आपल्याला नाव पडलेलं आहे. आपल्या मंडळीचं नाव ख्रिस्त विश्व मंडळी आहे. देवासमोर आपण पूर्ण जगाला प्रेझेंट करतोय ख्रिस्त विश्व मंडळी. आपलं नाव खूप युनिक आहे. मी खूप विचार करत होतो काय करतो आपण, कुणाला दाखवतोय ख्रिस्त विश्व मंडळी आहे. ख्रिस्तालाच सांगतोय, कारण लोकांना सांगण्याची गरज नाही. लोकांनी वेगवेगळे नावं ठेवलेले आहेत. आपण आपल्या मंडळीचं नाव ठेवलंय ख्रिस्त विश्व मंडळी. आणि ख्रिस्त विश्व मंडळी जर आपलं मंडळीचं नाव आहे, आपल्या सगळ्यांचं नाव आहे ते, म्हणजे माझी वैयक्तिक ओळख जोसेफ भांबळ जरी असली तरी ज्यावेळेस आपण बाहेर जातो, दुसऱ्या लोकांमध्ये भेटतो, आपल्या समाजामध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस ते विचारतात तुम्ही कोणत्या चर्चला जाता, तुमची ओळख काय. आपली ओळख आपण सांगतो की आम्ही सीएनआयचं चर्च आहे, ख्रिस्त विश्व मंडळी येरवडा या ठिकाणी आहे, आणि अशी ओळख आपण सांगतो. पण आपण या ओळखीमध्ये एक गोष्ट विसरून जातो की फक्त नाव आपण सांगून जातो की ख्रिस्त विश्व मंडळी आहे, पण मी ख्रिस्ताचा आहे हे आपण सांगतच नाही. मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मी त्याचा पुत्र आहे, मी त्याची कन्या आहे, हे आपण सांगत नाही. आपल्याला आजही आपल्या म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठेही ॲडमिशन करायचं झालं, मुलाचं नाव, त्याच्या आता आई आणि वडिलांचं नाव हे लावावंच लागतं. वडिलांच्या नावानं आपली ओळख असते. जर आपण स्वतःला ख्रिस्ती विश्वासणारे म्हणवतो आणि आपण म्हणतो की तो माझा बाप आहे, माझा तारणार आहे, तर आज खरी ओळख जी आहे आपली ती ख्रिस्तापासून असायला पाहिजे. आणि अशाच काही ओळखीसाठी जर आपण स्वतःला ख्रिस्त शिष्य म्हणवतो, त्याला अनुसरणारा म्हणवतो, परमेश्वर आपल्याला काही सांगत आहे की कशा प्रकारे तुम्ही मला अनुसरू शकता, किंवा कशा प्रकारे तुम्ही ख्रिस्त शिष्य होण्यासाठी पूर्णत्वाकडे जाऊ शकता. त्यामध्ये जी वचनं आज आपण ऐकली, त्या वचनातून इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्यापासून 11व्या वचनांपासून ते 14व्या वचनांपर्यंत आपण वचनं वाचली. त्या उतार्याचं जे शीर्षक आहे, टायटल आहे, खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. आणि हे आज वाचलंय, 10 दिवसांनी वाचा, 1 वर्षांनी वाचा, हे शीर्षक बदलणार नाहीये. कारण ख्रिस्त शिष्याला कोणत्या मार्गाने जायला पाहिजे, गेलं पाहिजे, ह्याचा एक क्रम या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो. आणि तिथं खूप सुंदर शब्द लिहिलेला आहे, प्रगती करण्याची आवश्यकता. नाव ठेवलंय आपण, मुलांना शाळेत घातलंय, पण शाळेत जाऊन मुलगा जर अभ्यासच करत नाही तर तो पास होणार नाही, पुढच्या वर्गातही जाणार नाही. आपली अशीच काहीतरी परिस्थिती. आज आपण काही शाळेसाठी आलेलो नाही किंवा काहीतरी शिक्षण घेण्यासाठी आलेलो नाही, पण परमेश्वर ज्या गोष्टीविषयी आपल्याला सांगतो त्याविषयी आपण अजाण असू नये. आणि मागील जवळजवळ महिनाभर पाळक साहेब खूप सुंदर रीतीनं सुंदर विषयांवर आपल्यासोबत बोलत आहेत. त्यामधला सर्वात महत्त्वाचा विषय होता, आपण आपली फसवणूक करून घेतोय का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायचा आहे. कदाचित हो, कदाचित नसेल तर देवाला धन्यवाद. पण जर हो असेल, उत्तर हो असू शकतं, काही त्याच्यात गैर नाही, कारण कोणताच मनुष्य पूर्ण नाही. आणि इथं शास्त्रवचन जसं सांगतं
की ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. मग आज प्रगती करण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे. हे परफेक्शन किंवा पूर्णत्वाकडे जाण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे. ज्यावेळेस मी कामाच्या ठिकाणी असतो, कामाच्या ठिकाणी जर माझ्याकडून माझं काम करताना एखादा हलगर्जीपणा झाला, नजर चुकीने एखादी गोष्ट माझी राहून गेली, तर त्या कामासाठी ते काम पूर्ण होत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहते आणि त्याच्यासाठी त्याचे जे परिणाम आहेत ते मला भोगावे लागतात. कदाचित मग मला एक ईमेल येतो ज्यामध्ये मला माझा मॅनेजर किंवा माझे जे अधिकारी आहेत ते समोरासमोर मला ओरडत नाहीत, पण त्या ईमेलवर खूप चांगल्या भाषेमध्ये, सुंदर भाषेमध्ये लिहिलेलं असतं की तुझी ही चूक कदाचित शेवटची ठरू शकते. वॉर्निंग दिली जाते, इशारा दिला जातो. आपण चुका करतो, मनुष्याचा स्वभाव आहे चुका करण्याचा. आणि चुका करण्यापेक्षा खरं तर मनुष्याला आपण आदामाला नावं ठेवतो. आणि उत्पत्तीच्या ग्रंथात आपण दुसरा अध्याय जो वाचला, दुसऱ्या अध्यायामधील जी वचनं आपण वाचली 8 पासून पुढे, तिसरा अध्याय आणि 8 पासून पुढे, यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्या शब्द ऐकू आला, तेव्हा परमेश्वर त्याच्या दृष्टीस पडू नये म्हणून आदाम व त्याची स्त्री ही बागेतल्या झाडाआड लपली. परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हणले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा शब्द ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून मी भिवून लपलो. आज बऱ्याच वेळेस आपली अशी परिस्थिती होते. आपल्याला ख्रिस्त शिष्य आपण म्हणवतो, पण ज्या वेळेस आपल्याला सुधारणुकीसाठी वचन आपल्या कानावर पडतात त्यावेळेस म्हणतो आपण, आपला हात आपल्या, हे माझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी आहे किंवा ह्यांच्यासाठी आहे. आपण त्या वचनाला डायरेक्शन देतो, माझ्याकडे येऊ नको, इकडे जा, ते 2 घर पलीकडं, 4 घर पलीकडे जा, माझ्यासाठी ही वचन नाहीत. बऱ्याच वेळेस आपला असा गैरसमज होतो. आणि दुसरा अध्याय, तर असा गैरसमज आपला होत असेल, कदाचित आपण या गोष्टीविषयी अजाण असू नये. आणि जी आदामाने चूक केली आपल्याला माहिती आहे, ती चूक, ते सर्वात मोठं पातक घडलं. आणि ते पातक असं घडलं, आपल्याला माहिती आहे की आज्ञा मोडली गेली. आज्ञाभंगाचं पहिलं पातक घडलं. आदामानं खाल्लं का पहिलं फळ? नाही, हवेने खाल्लं. पण त्यानंतर त्याची जी शृंखला चालू झाली, ती शृंखला आजपर्यंत चालू आहे. आणि त्या गोष्टीमुळं मनुष्याचा जो ओढा आहे चुकीच्या गोष्टी करण्याकडं, घरातली आपली मुलं, मला 2 मुलं आहेत, चांगला अनुभव आलाय. एखादी गोष्ट करू नको म्हणलं ना, पोरं ट्राय करून बघतात. मी स्वतः केलेलं आहे. मुलांना नावं ठेवण्यासारखं काही नाही, आपण ट्राय करून बघतो काय काय होतंय. डर के आगे जीत हे, ते कोल्ड्रिंकचं एक हे स्लोगन आहे, डर के आगे जीत हे. बापाची भीती वाटती खरी, पण एकदा करून पाहायला काय हरकत आहे. असंच काहीतरी आपल्या आत्मिक जीवनाविषयी देखील घडत असतं. बऱ्याच वेळेस आपल्याला ही वचनं माहिती आहेत, माहीत नाहीत असं नाही. आपण वचनं ऐकलीत, वाचलीत, पण एखादी चूक झाली तर काहीच फरक पडत नाही. पण आपण त्यावेळेस खूप सहजरित्या विसरून जातो की आदामाने केलेल्या चुकीमुळं ते पाप मनुष्यामध्ये शिरलं आणि त्याचा प्रादुर्भाव इतका झाला की आजही ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आजही आपल्याला सकाळी उठून लवकर आवरावं लागतं, आपली बॅग घ्यावी लागते, कामावर जावं लागतं, मुलांना शाळेत जावं लागतं. आपल्याला भरपूर गोष्टी त्या आपल्या चुकीमुळं आपल्याला कराव्या लागतात. जर मी खूप चांगल्या लाईफची अपेक्षा करत होतो, म्हणजे ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, त्यावेळेस आपण म्हणजे मला माहीत नाही कोणी केलंय का नाही ह्याचा विचार की नाही का, जर पाप झालं नसतं तर किती छान झालं असतं. आपण मस्तपैकी बागेत कुठंतरी एका झाडाखाली असं रांगत जायचं, तिचं शेजारून नदी वाहते, तिकडं आंघोळ करायची, परत बाहेर यायचं. म्हणजे प्रत्येकाच्या कल्पना असतात, माझी कल्पना. पण तसं नाही राहिलेलं आज आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी, बऱ्याच गोष्टींची चिंता करावी लागते. आणि ही त्याच गोष्टींमुळे ज्याला पाप म्हटलं गेलेलं आहे. आणि हे पाप आपल्याला परमेश्वरापासून दूर नेतं. जरी तुम्ही ख्रिस्त शिष्य असला, जरी मी ख्रिस्त शिष्य असलो, जरी मला ही पवित्र वचनं माहीत आहेत, तरी देवापासून दूर नेण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये असलेलं पाप
ते मला नेहमी लांब 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 नेत असतं. आणि पाप काही खूप मोठं म्हणजे असं डाग नसतो, ते खूप छोटं असतं, डोळ्यांना पण दिसत नाही. त्याच्याविषयी बऱ्याच अ, अ, आपल्याला हे मिळू शकतात. पण माझा विषय तो नाही आहे. ज्या विषयावर मला मुळात बोलायचं आहे तो आहे की ख्रिस्त शिष्य कोणत्या मार्गाने प्रगती करणं गरजेचं आहे. वचन काय सांगतं याविषयी आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे, हे तुम्हास समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद आहात. हे ज्यावेळेस मी वाचत होतो ना, मला थोडंसं जड जात होतं. इब्री लोकांस पत्र आपण पूर्ण वाचून ज्यावेळेस काढाल ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याचं पत्राचं जो लेखक आहे तो काही क्लिअर नाही आहे. पण त्याच्याबद्दल काही थोडंसं अभ्यास ज्यावेळेस आपण करतो, पौलानंच लिहिलंय असं मानलं जातं. पण कॉन्फिडंट नाही आहे की पौलानंच लिहिलेलं आहे. पण ज्या भौगोलिक दृष्टीचा किंवा भौगोलिक ज्या जागांचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी पौल फिरला आहे आणि त्यामुळं पौलानं हे लिहिलं असावं असं असं याच्या मागं तर्क आहे. आणि हे इब्री लोकांस लिहिलेलं पत्र ज्यावेळेस आपण वाचतो, ते प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण त्या या वचनांमध्ये प्रत्येकाच्या विश्वासाची वाढ होणं आणि प्रत्येक मनुष्यानं जो स्वतःला ख्रिस्त शिष्य समजतो त्यानं ख्रिस्ताला ओळखण्याची किती गरज आहे याच्याविषयी ह्या पत्रामध्ये भाष्य केलेलं आहे. या पत्रामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्यावेळेस बऱ्याच दाखल्यांनी बऱ्याच गोष्टींनी पौल किंवा पत्रलेखक मी म्हणन आपल्याला सांगतो की त्या ख्रिस्ताला मी कसं ओळखतो, तो ख्रिस्त मला कसा ओळखतो, त्या ख्रिस्तानं काय केलंय जे मला करायचंय, या सर्व गोष्टींविषयी पत्र लेखक जो आहे तो आपल्याला या वचनातून सांगतो. आणि इथं तो 11व्या वचनात म्हणतो की जे पुष्कळ सांगायचं ना ते सांगणं कठीण आहे, खूप अवघड आहे खरंच सांगणं. आपण बऱ्याच वेळेस आपल्या सहकाऱ्यांना म्हणा किंवा आपल्या आप्तजनांना म्हणतो की यार एखादी गोष्ट समजून सांगायची झालं ना, म्हणजे नवरा बायकोचं विशेष करून असतं, तुला ना काही कळतच नाही, तुम्हाला काही कळतच नाही, म्हणजे हे दोन्हीकडून वाक्य असतात. माझं तिला कळत नसतं, तिचं मला कळत नसतं. देवही म्हणतोय, परमेश्वरही पत्रलेखकाद्वारे म्हणतोय पुष्कळ गोष्टी सांगायच्यात पण तुम्हाला कळतच नाही, कारण तुमचा कानच मंद झालेला आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो आणि आपण त्या गोष्टी कानामागे टाकून देतो. आपल्याला ज्यावेळेस आपण ख्रिस्त शिष्य म्हणवतो त्यावेळेस आपण जाणणं गरजेचं आहे. वचन आपल्याला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो, तो म्हणतो तुम्ही बोलण्यास धीमे आणि ऐकण्यास तत्पर असा. बऱ्याच वेळेस आपण समोरचा काय बोलतोय त्याच्या आधी माझ्याकडे सर्व गोष्टींची उत्तरं असतात, प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं, एक प्रतिप्रश्न देखील माझ्याकडे तयार असतो. तू असं केलंस, ओके मी असं केलं, मग मी असं केल्यानंतर त्याचं कारण हे होतं, पण तू असं का केलं, हा नेक्स्ट प्रश्न असतो. देवाला देखील आपण, मला माहीत नाही तुम्ही देवासोबत भांडता का नाही, कसं बोलता, कारण आपण प्रत्येकाच्या प्रार्थनेचा वेगवेगळा हे असतो, प्रकार असतो. माझी प्रार्थना वेगळ्या प्रकारची आहे, मला माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला सांगितलंय अशी प्रार्थना करा, हे माझ्या स्वर्गातील बापा. ज्यावेळेस मी वैयक्तिक प्रार्थना करत असतो त्यावेळेस मी म्हणतो माझ्या बापा. मंदिरात आल्यावर मला माहिती आहे की मला त्याला प्रभू म्हणायचं आहे, कारण तो पवित्र आहे. बापाकडं जरासं लाड हट्ट पर्सनल गोष्टी मला शेअर कराव्या लागतात, पर्सनल गोष्टी आपण शेअर करतो. पण ज्यावेळेस आपण पब्लिकली जातो त्यावेळेस आपण त्यांना एक मान, एक सन्मान देणं गरजेचं असतं. म्हणून ज्यावेळेस आपण सहभागितेसाठी एकत्र येतो त्यावेळेस आपल्या प्रार्थनेमध्ये देखील बदल होतो, असा आपला बदलणारा स्वभाव आहे. ज्यावेळेस आपण ह्याविषयी विचार करतो त्यावेळेस आपण जाणणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझ्यासारखं होणं गरजेचं आहे. श्रीमंत तरुणाचा जो दाखला आपल्याला माहिती आहे, त्या दाखल्यामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो मत्तई शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि
त्याची वचनं आहेत 16 पासून पुढे. या तरुणाला काय चुकीचा प्रश्न पडला होता? शीर्षकच वाचतो मी फक्त. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी तरुण श्रीमंताला पडलेला प्रश्न. तरुण म्हणून आपल्याला बरेच प्रश्न पडतात. आज काळजी चिंता भरपूर आहे. त्यावेळेस हा तरुण जो होता त्याला सार्वकालिक राज्य मिळवायचं होतं, ते वतन म्हणून मिळवायचं होतं. त्याला प्रश्न पडला. त्याला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं की तुला आज्ञा पाळायच्या आहेत, आणि बऱ्याच वेळेस आपण आज्ञा पालनच करत नाही. तो म्हणला मी सगळं काही करतो, सगळ्या आज्ञा पाळतो, हे करायचंय ते करायचंय, हो सगळ्या आज्ञा पाळतो, मोशेकडून मिळालेल्या सर्व आज्ञा पाळतो. आणि ज्यावेळेस येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विक आणि माझ्या मागे आहे. परमेश्वराच्या मागं जर ज्यावेळेस जाण्यासाठी तो कॉल करतो ना आपल्याला, त्यावेळेस आपण खरे निराश होतो. कारण परमेश्वराच्या मागं जाणं तेवढंसं सोपं नाही आहे, हे त्यालाही माहीत होतं. कारण 12 शिष्य जे त्याने निवडले होते त्यांना सर्व घरदार सोडावं लागलं. त्यावेळेसची ती परिस्थिती होती. आज आपल्यासाठी देखील आपल्याला कुणाला सोडायची गरज नाही आहे, पण परमेश्वराच्या मागं मात्र चालायचं आहे. कारण परमेश्वराच्या मागं चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर एक आश्वासन देतो. तो म्हणतो की जे सार्वकालिक जीवन, सार्वकालिक राज्याविषयी आपण आजान नाही आहेत, जे सार्वकालिक जीवन तो देव करत आहे, त्या राज्याच्या किल्ल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत. वचन जिथं सांगतं की तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, ते तुम्ही देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी अशी गरज आहे. ज्यास जड अन्न सोसवत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाले आहात. पुन्हा आपल्याकडे ती परिस्थिती येते की आज मी जन्माचा ख्रिस्ती आहे, माझं नाव जोसेफ आहे, पण मला गरज भासते कुणीतरी चांगलं सांगण्याची, देवाच्या वचनातून मार्गदर्शन करण्याची. कारण मला कळतच नाही चांगलं काय आहे, वाईट काय. जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मागं ये, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं माझ्या मागं ये हे म्हणणं, तो फिजिकली किंवा शारीरिकदृष्ट्या त्याला म्हणला नाही तू सगळं सोड माझ्या मागं ये. तुझे विचार माझ्या मागं येणं गरजेचं आहे, की तुझी जी कृती आहे, तुझं जे वागणं आहे, तुझं जे बोलणं आहे ते माझ्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. माझं अनुसरण तू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शास्त्र आपल्याला सांगतं या पृथ्वीवर फक्त एकच पूर्ण मनुष्य झाला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो देवाचा एकुलता एक पुत्र देहधारी झाला, आणि मनुष्य रूपाने ज्यावेळेस तो आला त्यावेळेस वचन इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन सांगतं, तो पुत्र असतानाही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञांकीपणा शिकला, आणि ते सिद्ध होऊन आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगचा तारणकर्ता झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे एक जे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा जे एक चारित्र्याचा जो एक मुख्य भाग आहे तो आहे आज्ञांकितपणा. तो कधीच म्हणला नाही मला ह्या गावाला जायचंय किंवा मी इकडे जाणार आहे. तो म्हणतो जसा तो आला तो म्हणतो मी माझ्या इच्छेप्रमाणे काहीच करत नाही, मला पित्यानं पाठवलं आहे, पित्याच्या इच्छेप्रमाणे मी करतो. आज मी जे काही करतोय माझ्या इच्छा आहेत, माझ्या आकांक्षा आहेत. देह स्वरूपामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताला देखील काही इच्छा झाल्या असतील, याच्याविषयी आपण अत्यंत बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. काय गरज होती त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देह धारण करण्याची? देह धारण केला खरा, मग त्या क्रूसावर जाण्याची तरी काय गरज होती? सगळे कष्ट त्याने सहन केले. काही वेळेस असं वाटतं की आपल्याला दाखवायसाठीच केलं, पण आपण म्हणतो ना तू मला काय असं पाण्यात बघतोस काय, असं. म्हणजे मला माहित नाही कोण असं विचार करतं. ज्यावेळेस तुम्ही पर्सनली बोलताना त्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला बोलून जातो तू काय मला पाण्यात बघतोस का. कदाचित देवावर राग असतो बऱ्याच जणांचा. म्हणजे मी तसा बोलतो देवासोबत की हे घडलं नाही, हे झालं नाही, बापा असं असतं का. आणि देवानं हे केलं, मग तू केलं, मग आम्हाला का करायला लावतो. ही परिस्थिती किंवा हा जो
समय आहे तो आपल्या प्रत्येकासाठी आहे. कारण याचं मूळ जे आहे, जे पाप आहे, ते पाप अजूनही आपल्यापासून काढून घेतलं गेलेलं नाही आहे. त्या पापावर विजय मिळवण्यासाठी जी शक्ती, जे सामर्थ्य आपल्याला हवं आहे, ते अजूनही आपल्याला प्राप्त झालेलं नाही आहे. देहस्वरूपामध्ये असताना ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं जो आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती आहे आज्ञांकितपणाची. आणि इथं वचन ते सांगतं की तो पुत्र असताना देखील त्यानं दुःख सोसलं, जेणेकरून तो आज्ञांकितपणा शिकला आणि तो सिद्ध होऊन आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगचा तारणकर्ता झाला आहे. आपल्या सर्वांचा तो तारणकर्ता झाला आहे. आपण ज्या वेळेस प्रभूच्या आज्ञेमध्ये राहतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे बदल घडतात किंवा जीवनाला जो एक नवा मार्ग मिळतो, नवी दिशा मिळती, ती दिशा कदाचित खडतर असते. कारण इथं सांगतं की त्यानं दुःख सोसलं. तो देवाचा पुत्र असताना देखील त्याला दुःख सोसावं लागलं, कारण त्याला त्या जगामध्ये जे पाप होतं, जगामध्ये ज्या समस्या होत्या, त्या समस्यांना समजून घेणं आणि त्यावर विजय कसा मिळवायचा आहे हे जाणणं त्याला गरजेचं होतं. त्याच्यासाठी आणखी तो एक दुसरी गोष्ट करत असायचा, तो म्हणजे प्रार्थना. तो म्हणतो प्रार्थनेमध्ये तत्पर असा, निरंतर प्रार्थना करा. हे त्याने दुसरं एक पायरी आपल्याला सांगितलेली आहे. ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून ज्या वेळेस आपण आज्ञा पाळतो, आपण आज्ञा पाळत असताना त्यानं देव केलेली जी दुसरी आज्ञा आहे किंवा दुसरी कमांडमेंट आहे की प्रार्थना करा. ती प्रार्थना आज आपण करतो का? आपली प्रार्थना आपली वैयक्तिक गरज असते. आज आपली प्रार्थना कदाचित दुसऱ्या कोणासाठीच नसते, कारण आपल्याकडे तेवढा वेळही नाही. एखाद्याचा फोन आला तर मी त्याच्यासोबत बोलणार, मला काही गरज पडलेलं नाही आहे. हा, देवाला मी रोज फोन करतो प्रत्येकाचं. माझे एवढे वचनं पाठ नाही आहेत, मी नाही सांगू शकत ह्या वचनात, ह्या अध्यायातून ते वचन मिळतं. पण ज्या वेळेस मला गरज असते ना, मला ते वाचताना मला बरोबर सापडतं की हे वचन आहे माझ्यासाठीच आहे. पण कुणाला सांगायला, शिकवायला गेलो ना तर मला ते सापडत नाही. आणि माझ्यासाठी खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आज. कारण इथं वचन सांगतं, 12 वचन, तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता, पण तुम्ही देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी तुम्हाला शिकवण्याची गरज आहे. आज मला गरज आहे का खरंच की येशू बाप्पा येईल आणि तुला काय पाहिजे? चॉकलेट, बाप्पा देईल. तुला काय पाहिजे? फुटबॉल, बाप्पा देईल. तसं नसतं. आज हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल गोष्टी मी शिकवण्यावर भर देतो आणि पवित्र शास्त्र देखील आपल्याला खूप प्रॅक्टिकल गोष्टी शिकवत आहे की मुलांना पण मी शिक्षा करतो. माझ्या मुलांचं आणि माझं एक भांडण चालू आहे. तुम्ही हाताने जोपर्यंत खात नाहीत, 10 दिवसांचा टाइम दिलेला आहे. तुम्ही 10 दिवसांमध्ये हाताने खायला शिका, त्याच्यानंतर तुम्हाला फुटबॉल घेऊन देणार आहे मी. देवानं देखील आपल्याला काही मार्ग लावून दिलेला आहे, काही नियम लावून दिलेले आहेत. ते उगाचच लावून दिलेले नाही आहेत. कारण ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञेमध्ये राहतो, आपण प्रार्थनेमध्ये तत्पर असतो, त्यावेळेस आपल्याला कळतं ही जी वचनं, ज्या वचनांविषयी आपण मंद झालेलो आहोत. पत्रलेखक म्हणतो की तुमचा कान मंद झालेला आहे, कारण ही वचनं आपण ऐकलेली आहेत. आता आपल्याला त्याप्रमाणे वागायचं आहे, पण ती चावी बसतच नाही, ती स्प्रिंग ढिली झालेली आहे. मग कान पिरगाळावा लागतो बऱ्याच वेळेस. अशी परिस्थिती आज आपली झाली आहे का? आणि मी खूप जुना ख्रिस्ती असल्यामुळं मला ज्यावेळेस ही वचनं वाचली मी, त्यावेळेस मी म्हणलं खरंच आज परमेश्वर अशी गरज आहे का की ती मुळाक्षरं नाही, मी मुळाक्षरं शिकण्याची गरज नाही आहे. आज माझी गरज जी आहे ती वेगळी आहे. आणि इथं वचन सांगतं की ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, तो बाळक आहे. ज्यांच्या इंद्रियास वहिवाटाने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे, अशा प्रौढ मनुष्यांसाठी जड अन्न आहे. कदाचित जे जड अन्न म्हणजे आता ही वचनं ज्यावेळेस आपल्याला जड वाटू लागतात ना, एखाद्या पाळकाचा संदेश टोचतो किंवा असं वाटतं की अरे हा काय बोलायला लागलाय,
हा मला असं का बोलतो ह्या वचनातून, वचनातून टोमणे मारणं आपण म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला ही वचनं जड वाटू लागतात ना, त्यावेळेस आपण समजणं गरजेचं आहे की आज आपल्यासाठी एक मोठा घरी जाऊन पाळणा बसवायचा आहे. कारण आपण आजही बालक आहोत. आपल्याला ते प्रौढत्व किंवा आपण तेवढे मॅच्युअर झालेलो नाही आहे. आपल्याला ती वचनच कळत नाही. लहान लेकरांसारखं असावं, लहान लेकरांसारखी भांडणंही करावी मोठ्या माणसांनी. कारण शास्त्राचं वचन सांगतं की तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही आहे. मी तुम्हाला भांडणं करायला सांगतोय म्हणजे तुम्ही खरंच भांडणं करू नका. त्या भांडणं करण्याचा जो उद्देश असतो ना, तो तात्पुरता असतो. ती मुलं माझ्या सोसायटीमध्ये माझी मुलं ज्यावेळेस भांडणं करतात ना, कोणीतरी त्यांची कंप्लेंट घेऊन येतं किंवा माझा मुलगा रडत येतो, ह्याने ते केलं त्यांनी हे केलं. 15 मिनिटानंतर परत तेच खेळायला लागतात. अशा प्रकारची भांडणं आपल्याला जमणार आहेत का? आपण मोठे झालोत ना, मग आपली भांडणं पण मोठी आहेत आणि युगानुयुग चालणारी भांडणं आहेत. मरेपर्यंत तू मरेपर्यंत तुझ्या सोबत माझं वैर, अशी आज आपली भांडणं झालेली आहेत. ख्रिस्त शिष्यासाठी खूप लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. जर आपल्याला जड अन्न सोसवत नाही आणि ह्याचं खापर जो वचन सांगतो ना त्याच्यावर तर हमखास फुटतं. म्हणजे कदाचित मी एखादं वचन सांगितलं आणि ते कोणाला पटलं नाही, त्याच्यासाठी मी मोठा दुश्मन किंवा मोठा शत्रू. आज अशी परिस्थिती झालेली. आज पवित्र मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण येतो कशासाठी? सहभागितेसाठी. शिष्यही एकत्र जमत होते. आज बऱ्याच गोष्टी त्या शिष्यांसारख्या आपण करत नाही. आज आपण एकत्र येतो त्यावेळेस आपण किती वेळा प्रार्थना करतो सगळे मिळून. कोणाला तरी आपण शास्त्रभाग वाचायला देतो. आपण क्रम ठरवलेला, त्या क्रमानंच आपल्याला सगळं करायचं आहे. आपण म्हणतो शिस्त आहे, पण ह्याच्यामध्ये शिस्तीचा भाग नाही आहे. शास्त्र म्हणतं ज्यावेळेस तुम्ही एकत्र याल ना, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करणं गरजेचं आहे. का करत नाहीत आपण प्रार्थना? कुणी रोखलंय, कुणी थांबवलंय? आणि मी ह्याविषयी बोलणार आहे की कमिटीमध्ये देखील बोलणार आहे आणि मंडळी म्हणून मी आपल्यासमोर देखील हा प्रस्ताव मांडत आहे की का नाही आपण प्रार्थना करावी. रविवारी जर आपण एकत्र येतो, वेगळा दिवस निवडण्याची गरज नाही. रविवार सगळ्यांना एकत्र येण्याचा एक चांगला दिवस आहे. सगळ्यांना सुट्टी असते. उपासनेच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळेस आपण का नाही एकत्र मिळून प्रार्थना करावी? ते शिष्यही करत होते ना. पूर्णत्वाकडे जाण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. उगाचच त्या 120 शिष्यांवर पवित्र आत्मा नाही उतरला. ते प्रार्थनेमध्ये तत्पर होते. ते ख्रिस्ताचं अनुसरण करणारे होते. आज जर ख्रिस्त शिष्य मला म्हणून घ्यायचंय, मी लोकांसमोर ख्रिस्ताचा शिष्य म्हणून जातो, ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून जातो, आज बेसिक गोष्टींमध्ये मी कमी पडत आहे हे मला का लक्षात येत नाही? माझ्या प्रायोरिटी किंवा माझी प्राथमिकता वेगळ्याच गोष्टींना आहे. तो मला काहीतरी बोलला त्याच्यामुळे मी नाराज आहे. त्यांनी माझं असं केलं, त्यांनी माझं हे घेतलं, त्यांनी माझं ते घेतलं. लहान लेकरांसारखी आपण आज भांडणं करत आहोत. आपले प्रश्न खूप मोठे नाही आहेत, खूप छोटे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण खूप मोठा करून ठेवलाय. प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती साधं आणि सोपं जगू शकतो, पण प्रत्येकाला स्टाईल पाहिजे. स्टाईल म्हणलं ना, मग मला माहिती आहे स्टाईल म्हणलं की अर्धा एक तास सलूनमध्ये जाऊन कटिंग, दाढी. बरेच जण मला म्हणतात तू गवाळ आहे. मला चालतं. चांगलं राहणं, मी चांगल्या राहण्याचा विरोध करत नाही. चांगलं राहावं, चांगलं राहणं गरजेचं आहे. स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता गरजेची आहे, पण दिखाव्यासाठी असणं हे भयंकर आहे. आणि ज्यावेळेस मी हे बोलत आहे त्यावेळेस मी आपल्या बाह्य शरीराविषयी बोलत नाही. ज्यावेळेस मी आपला प्रत्येकाला ख्रिस्त शिष्य म्हणून संबोधत आहे, आणि हे मला देखील तेवढंच लागू पडतं, कारण मी काही वेगळा नाही, मी तुमच्यातलाच आहे. मी आज फक्त जागा घालून वर आहे. आणि ह्याविषयी आपण चर्चा करत आहे की जर ही वचनं माझ्यासाठी देवानं देऊ केलेली आहेत, तर त्या वचनांविषयी मी एवढा आजान का? आजही मला फक्त चांगलीच वचनं ऐकायची की देव तुमचं कल्याण करणार आहे, देव तुम्हाला पैशानं तृप्त करणार आहे, देव तुम्हाला हा आशीर्वाद देणार आहे, देव तुम्हाला गाडी देणार आहे, देव तुम्हाला तो आशीर्वाद देणार आहे. आशीर्वादाची गरज प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मागे ये. ज्यावेळेस माझ्या मागे येतो म्हणतो ना, त्यावेळेस त्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याचा आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे.
आज ते धैर्य आपल्यामध्ये आहे का? आज आपण लपून बसलेलो आहे. ख्रिस्ती समाजावर बऱ्याच ठिकाणी हल्ले होत आहेत. बरीच परिस्थिती आपण पाहतो. ही परिस्थिती कोणा मनुष्यामुळं आहे? कदाचित नाही. कोणीतरी एक समाज चिडलाय? नाही. आज जे पाप मनुष्यामध्ये आहे, त्या पापामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही नाण्याची एक बाजू. आणि दुसरी बाजू आहे की जे वचन आहे ते वचन कधीच खोटं ठरू शकत नाही. कारण ज्या काळामध्ये आपण आज राहत आहोत, तो शेवटचा समय, तो शेवटचा काळ ख्रिस्त शिष्यांना त्रासामधून जावंच लागणार आहे. आज आपण त्या तयारीमध्ये नसलात तर आपली खूप मोठी निराशा होणार आहे. कारण जर आपण मेलो तर सुखलोकात असणार का नाही ह्याच्याविषयी गॅरंटी देणारा आपल्याकडे कोणीच नाहीये. त्या चोराला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, कारण तो त्याच्या बाजूलाच होता. पण जर आपण मृत्यूच्या दारात आहे, आपल्या बाजूला आपले आई वडील, पत्नी, मुलं हे असतील, ते म्हणू शकणार आहेत का? त्यांना अधिकार आहे का की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील? ते म्हणतील बाबा सुखानं जा. आम्हाला पण यायचंय. खूप विश्वासणारा म्हणून आम्हाला पण यायचंय. पण गॅरंटी काय? खात्री काय? ख्रिस्त शिष्यांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी आपण आजान असणं गरजेचं नाही. आजान असू नये. ख्रिस्त शिष्य कोणताही, प्रत्येक शिष्याचा जो मृत्यू झालेला आहे, तो मृत्यू साधारण मृत्यू नव्हता. त्यांचे देखील हाल करून त्यांना मारण्यात आलेलं आहे. आपल्याला मरणाला सामोरं जायचंय. मरण आपल्यासाठी भीतीचं असं हे नाहीये, चिन्ह नाहीये. कारण पौल म्हणतो की जगणे माझ्यासाठी ख्रिस्त आणि मरणे हा माझ्यासाठी लाभ आहे. जर तो ख्रिस्त शिष्य म्हणतो मरणं माझ्यासाठी लाभ आहे, आज मी कशासाठी मरतोय? पुन्हा मी त्या पहिल्या मुद्द्याकडे येतो. आज्ञांकितपणा जो आहे, देवाच्या इच्छेला अनुसरून वागणं म्हणजे रोज मरणं आहे. कारण ज्यावेळेस मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो, प्रयत्नशील असतो, तो आज्ञांकितपणा म्हणजे मी रोज मरणं आहे. मी ख्रिस्तासारखं वागणं आहे, मी ख्रिस्तासारखं चालणं आहे. मला एखाद्याचा राग येतो, पण मी रागात त्याला शिवीगाळ न करणं, त्याच्या विरुद्ध न बोलणं, हा ख्रिस्तीपणा आहे. हे ख्रिस्ताला अनुसरण आहे. कारण ख्रिस्तानं देखील तेच केलं. त्याला चापकाच्या फटक्यांनी मारलं जात होतं, त्यानं तोंडातून एकही शब्द काढला नाही. त्याच्या कुशीमध्ये भाला भुसकण्यात आला. तो म्हणला, हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत ह्यांना कळत नाही. आज जे प्रभू येशू ख्रिस्तानं केलं ते आपल्याच्यानं करवणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि जर करवणार असेल तर ख्रिस्त शिष्य म्हणून माझ्या जबाबदार आहे किंवा मी काय करणं गरजेचं आहे. एका दिवसात नाही होऊ शकत, पण इम्प्रूव्हमेंट दिसते. कारण इथं वचन सांगतं की ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. प्रगती ही एका दिवसात होत नाही. म्हणजे शाळेत टाकलेलं मूल एक दिवस शाळेत गेलं आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेऊन आला असं होत नाही. ही एक प्रक्रिया आहे जी रोज 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 रिपीट होती. त्याच्यामध्ये आपण त्या सायकलमध्ये आपण अडकलेलो आहे. काम आपल्या रोज आहे, सर्व परिस्थिती, सर्व लोकांना आपल्याला फेस करायचं आहे. सर्व परिस्थितीला आजारपण आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, आर्थिक परिस्थिती आहे, आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे, त्या सर्व परिस्थितींना आपल्याला रोज तोंड द्यायचं आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये आपण हा विचार करणं गरजेचं आहे की तो प्रभू म्हणतो की माझा आत्मा मी तुझ्यामध्ये टाकलेला आहे. ज्यावेळेस उत्पत्तीच्या आपण ग्रंथामध्ये वाचतो की त्यानं श्वास फुंकला. तो श्वास, जो फुंकलेला श्वास आहे, तो दुसरं तिसरं काही नाही, तो एक पवित्र आत्म्याचा एक छोटा अंश आहे. आपल्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक पवित्र आत्म्याचा छोटा अंश आहे आणि एक पापाचा अंश आहे. आपण काय वाढवतो हे आपल्या वैयक्तिक कृत्यावर, वैयक्तिक विचारांवर अवलंबून आहे. कारण जो विचार आपण करतो त्याप्रमाणे आपली कृती असते. जर
पवित्र आत्म्यामध्ये, पवित्र वचनांमध्ये आपण वाढतो, तर पवित्र आत्म्यामध्ये आपली वाढ होईल आणि ख्रिस्त शिष्य होण्यासाठी ज्या मार्गाला, जो मार्ग प्रभूने आपल्याला दिलेला आहे, पत्रलेखक या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, त्या मार्गावर आपण चालू शकतो. आणि जर का आपण त्या पवित्र वचनांकडे आपण दुर्लक्ष केलं आणि त्याविषयी आपण जसं पत्रलेखक म्हणतो की त्याविषयी आपण जर मंद राहिलो, ती फक्त ऐकतच राहिलो, काहीच फायदा होणार नाही. नावाला ख्रिस्त शिष्य होईल. मग तिथं मला मला वाटायचं की मी आता BTH करतोय, खूप चांगलं आहे, खूप भारी आहे. पण खूप लवकर रिअलाईज झालं मला की एक वेगळ्या प्रकारची प्रौढी माझ्यामध्ये आली आणि हे जाणणं तुम्ही गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये असता, तुम्ही प्रार्थनेमध्ये असता, त्यावेळेस खरं तर तुम्हाला कळू शकतं हे की तुमच्यामध्ये काय उणीव आहे किंवा असं काय उगवतंय जे तुम्ही जाळणं गरजेचं आहे. जे जळण्यासाठी माझ्यामधला अहंकार, माझ्यामधला जो द्वेष आहे, तो जाळण्यासाठी आहे. ख्रिस्तानं जसं सर्वावर वचन सांगतं, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आज आज्ञांकित राहून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण आपल्या जीवनाद्वारे फळं दर्शवणं गरजेचं आहे. आता ही फळं, पवित्र आत्म्याच्या फळांविषयी पत्रलेखक आपल्याला सांगतो की ही पवित्र आत्म्याची फळं आपल्याला आपल्या जीवनामधून दाखवणं गरजेचं आहे. अज्ञानकितपणामध्ये ज्यावेळेस आपण राहतो, ख्रिस्ताच्या जीवनाकडे फक्त बघायचं, त्याच्यामध्ये प्रीती होती, त्यानं क्षमा केली. प्रत्येक गोष्ट आपल्याला ख्रिस्ताकडून शिकायची. आज माझ्यासाठी पुस्तकातून काही शिकावं म्हणजे ज्यावेळेस आपण पुस्तकं वाचतो ना, खरंच खूप पुस्तकं मदत करतात आणि पुस्तकांना वाचून त्या लेखकांना आपण म्हणतो की तो खूप चांगला लेखक आहे किंवा खूप चांगला देवाचा सेवक आहे. पण आपण हे विसरून जातो की ह्या चांगल्या विचारांचं जे स्रोत आहे, उगम जो आहे, ही पवित्र वचनं आहेत. 66 पुस्तकं तुम्हाला वाचता आली नसती, ती वाचता वाचता इथं वचन म्हणतं की तुमचे कान मंद झालेले आहेत, तुम्हाला ऐकवत नाही. ती समजायची कधी? मग आपल्याला बऱ्याच वेळेस ते सोनाराने कान टोचणं म्हणतात ना, त्याच्यासाठी ते शिक्षक दिलेले आहेत, त्याच्यासाठी असे लेखक दिलेले आहेत जे तुम्हाला त्या वचनांची वेगळ्या पद्धतीनं फोड करून सांगतात. वेगळ्या पद्धतीने म्हणजे पवित्र आत्मा त्यांना जे सुचवतो त्याप्रमाणे ती फोड करून ती सुचवलं जातं आणि त्याप्रमाणे आपल्याला वागण्यासाठी आपल्याला सहाय्य मिळतं. अशा प्रकारे इथं जे वचन आपल्याला असं कळतं की ज्यांच्या इंद्रियास वहिवाटाने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे, अशा प्रौढ मनुष्यांसाठी हा जड अन्न आहे. हे जड अन्न आज आपल्यासाठी आहे का? आज आपण ते जड अन्न पचवण्यासाठी तयार झालो आहोत का? मग वचनामधून माझी वाढ होणार आहे, कारण जेवण जर केलं तर वाढ होती. रोज आपल्याला वरण भात लागतं, म्हणजे मला आवडणारं वरण भात, कोणाला मटण, कोणाला चिकन रोज लागतं, चपाती, भाकरी, भाज्या. आपण म्हणतो की हे खाल्ल्यानं शरीराला पौष्टिक तत्व मिळतात आणि त्याच्यामुळं आपलं शरीर दणकट राहतं, स्वस्थ राहतं. आपल्या आत्म्यासाठी आपण काय करतो? आपल्याला दूधच प्यायचं आहे का? जड अन्न आपण का घेत नाही? जड अन्नाविषयी आपण एवढे निर्ढावलेले आहेत की मला ऐकायचंच नाही. मग ते वचन तिथं सांगतं की कान मंद झालाय आणि मग आपल्याला असं वाटतं की आता झोपावं राहावं. असं नको व्हायला. बऱ्याच वेळेस ही परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण होते आणि जसं हा पत्रलेखक म्हणतो की या पत्रामधून तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपला विश्वास वाढीस लागणं आणि विश्वास वाढीस लागत असताना आपण ख्रिस्ताला ओळखणं, ख्रिस्ताचा जो मार्ग त्यानं अवलंबला तो साधा सोपा नव्हता. तो ज्या मार्गाने गेला तो मार्ग खडतर होता आणि त्या मार्गातून जात असताना समस्या आहेत, लोकांकडून आपली निंदा होईल, शिवीगाळ होईल, ते थुकतील आपल्यावर. म्हणजे लिटरली कोण थुकणार नाही. पण प्रॉब्लेम असा होतो, मी मागेही ही गोष्ट बोललो होतो, मी ज्यावेळेस लोकांमध्ये जातो त्यावेळेस लोकांमध्ये जोसेफला ते ॲक्सेप्ट करतात खूप सहज. पण जोसेफ ज्यावेळेस ख्रिस्ताला घेऊन जातो ना, त्यावेळेस मात्र जोसेफ त्यांना नकोसा वाटतो. आणि ही परिस्थिती
पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. ख्रिस्त ज्या वेळेस नवीन नवीन ठिकाणी जात होता ना, गर्सेकराचा भूतग्रस्त, ते दुष्टात्मे तिथून ओरडू लागले की बाहेर निघायचं आहे आम्हाला. परिस्थिती बदलते. आपण ख्रिस्ताला आपण घेऊन जातोय का सोबत? जड अन्न आपण ख्रिस्त शिष्य म्हणतोय, त्या ख्रिस्तानं जसं आनंदकी जीवन जगला, प्रार्थनामय जीवन जगला, त्यानं सर्वांवर प्रीती केली, हे सर्व करत असताना आपण ज्यावेळेस त्याला अनुसरतो ना, आपल्या जीवनामध्ये देखील ही परिस्थिती घडते की ज्या लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो, काही लोकांमध्ये ज्यांना ख्रिस्त सांगण्याचा आपण प्रयत्न करणार असतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो, एक तर ते लोक खवळतात. आता तर वेगळीकडेच वळण लावलं जातं की धर्मांतरण केलं जातं. देवाबद्दल सांगितलं म्हणजे धर्मांतरण होतं का? ही चॉईस प्रत्येकाला दिलेली आहे, बऱ्या आणि वाईटाची. आणि बरेच लोक तिथे फसतात, कारण सत्य कोणाला समजतच नाही. ख्रिस्त शिष्याला बरं आणि वाईट काय हे कळतं. आज अशा जगामध्ये, अशा युगामध्ये आपण जगत आहोत. ख्रिस्त शिष्य म्हणून त्या सर्व दानांपैकी एक दान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी काल एका भावासोबत बोलत होतो. ते दान म्हणजे आत्मे ओळखण्याचं दान. कारण आरोग्य, संपत्ती किंवा मोठे आशीर्वाद देवापासून येतच राहणार, त्याला कधीच कोणीच अडवू शकत नाही. पण ज्या लोकांमध्ये आपण जातो, त्या लोकांमध्ये जात असताना आपण भीत जातो. त्या तरुणाला प्रश्न पडला की आता मी सगळं सोडून जाऊ, मला मारलं बिरलं तर, माझा घातपात होईल. आज सेवेसाठी जाण्यासाठी तरुणांमध्ये उत्साह नाही. त्याचं कारण हेच आहे, मला मारलं तर काय, माझ्या घरच्यांचं काय होईल. घरच्यांना पण तू नको जाऊ, तू कशाला जातो, तुझ्यानंतर आमचं कोण, तू गेला तर आमचं कोण बघणार. घरच्यांची ही परिस्थिती आहे. मग ज्यावेळेस आपण त्या लोकांकडे पाहतो, त्यावेळेस हा विचार करताना मला एक ज्या दानाविषयी मी बोललो की आत्मे ओळखण्याचं दान, हे अत्यंत गरजेचं आहे. कारण खूप प्रामाणिकपणे सांगतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. देवानं पुष्कळांना बोलवलेलं आहे, पण निवडलेले थोडके आहेत. आपण निवडलेल्यांपैकी आहोत. देवाला ज्यांना निवडायचं आहे ती निवड पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्म्याकडे आपण हे प्रार्थना करणं गरजेचं आहे. मला सुवार्ता सांगायची आहे, मी चौकात उभं राहून सुवार्ता सांगू शकत नाही. आज कायद्यानं मज्जाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि परमेश्वर कायद्याच्या विरोधात कधीच नाही आहे. कारण ज्या ठिकाणी तो म्हणतो, त्या तरुणाला म्हणाला की नियम पाळ, मोशेने लावून दिलेले नियम पाळ. पेत्राला देखील तो म्हणतो की कैसराचं कैसराला दे, देवाचं ते देवाला दे. तो नियम रद्द करण्यासाठी कधीच येत नाही, हो, पण ते नियम तुम्ही जाणून त्याविषयी अजाण असू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ते ज्या लोकांना खरंच गरज आहे देवाच्या वचनांची, विश्वासामध्ये वाढण्याची, अशा लोकांपर्यंत परमेश्वरानं आपल्याला घेऊन जावं अशी प्रार्थना करण्यासाठी देवानं आपल्याला ते आत्मे ओळखण्याचं दान द्यावं, अशी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. या शेवटच्या समयामध्ये मी ही विनंती करेन की बरेच सेवक आहेत, मी देखील सेवेसाठी बाहेर जात असतो. आपणही आपल्या कामामध्ये कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सांगत असाल, आपण प्रार्थनापूर्वक जा. परमेश्वराकडे प्रार्थना करा की पवित्र आत्मा तू मार्गदर्शन कर, ज्या आत्म्याचं तारण व्हावं अशी तुझी इच्छा आहे त्या आत्म्यापर्यंत नाही. खूप चुजी नाही होते हे, कारण देवाचं वचनच सांगतं की बरेच असे आहेत जे जळणाच्या दिवसासाठी राखून ठेवलेले आहेत. आपल्याला कळायला पाहिजे की जळणासाठी कोण आहे. परमेश्वराची इच्छा आहे नाश कुणाचाच होऊ नये, पण तरी परमेश्वर म्हणतो, कॉन्ट्राडिक्ट, खूप संभ्रमित करणारं वचन आहे हे वचन आहेत. कोणाचंही एका ठिकाणी परमेश्वर म्हणतो कोणाचाही नाश होऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण तोच परमेश्वर हे देखील म्हणतो की काही लोकांना जळण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आज आपण ख्रिस्त शिष्य म्हणून जीवन जगत असताना आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे असं पाहावं जेणेकरून आपल्याला त्या येशू ख्रिस्तासारखं वागता येतंय का नाही,
त्या येशू ख्रिस्तासारखं चालता येतं आहे का नाही, बोलता येतं आहे का नाही, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपला मार्ग आपण सिद्ध करणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारेच आपल्याला तो सहाय्य करू शकणार आहे. आणि ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टी करू त्यावेळेस आपल्याला वचन सांगतं की इब्री लोकांपत्र याचा 6वा अध्याय, कारण जे एकदा प्रकाशित झाले त्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. म्हणजे हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवपुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळणे आहे. मी वचनं वाचून वचनं ऐकून जर कृती करत नाही तर मी पुन्हा पुन्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळणाऱ्यांमधला आहे. म्हणून मी संदेशाच्या सुरुवातीलाच म्हणलो, प्रभू उठला आहे. माझा तुमचा ख्रिस्त तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज मी पुन्हा का त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळावं? जर त्याचा अनुयायी, त्याचा शिष्य होण्यासाठी मी पाहत आहे, जर मी पूर्ण होण्यास पाहत आहे, तर त्याच्या आज्ञेमध्ये राहून प्रार्थनापूर्वक मी जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे प्रार्थनापूर्वक जीवन जगत असताना देवानं जशी जगावर प्रीती केली तशी प्रीती मला करता यायला पाहिजे. कारण ही सर्वात मोठी आज्ञा आहे की तू देवावर आपल्या संपूर्ण मनाने, जीवाने, आत्म्याने प्रेम कर, प्रीती कर. आणि तशीच दुसरी आज्ञा आहे की तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. आज परमेश्वरानं आपल्याला प्रीतीनं भरलेलं अंतःकरण आपल्याला द्यावं, कारण तो अंतःकरण आपलं पालटू शकतो. आपल्याला काही करायची गरज नाही, आपण आपल्या इच्छेनं चालू नये, पण परमेश्वराच्या इच्छेनं आपण चालावं. यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, आमच्या प्रभू परमेश्वरा, या समयाला प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये सापडतो. गौरव बापा, तुझं शिष्य होण्यासाठी प्रभू तू आम्हाला बोलवलेलं असताना, निवडून वेगळं केलेलं असताना, माझ्या बापा आम्ही प्रार्थना करतो, या समयाला आम्ही आमचा आत्मा, आम्ही आमचा जीव आणि आमचं शरीर तुझ्या सेवेसाठी प्रभू परमेश्वरा समर्पित करतो. आमच्या जीवनामध्ये आमच्या नाही प्रभू, तुझ्या इच्छा पूर्ण कर आणि तुझ्या गौरवासाठी तू आमचा वापर करून घे. या ठिकाणी प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझ्या वचनातून बोलत असताना तू सहाय्य पुरवलंस, त्याबद्दल आभार मानतो. गौरव बापा, सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन.